सन्माननीय पत्रकार बांधवांचं, उपस्थित सर्व सन्माननीय नगरसेवकांचं, उपस्थित आमच्या सर्व जीवाभावाच्या सहकाऱ्यांचं आजच्या या पत्रकार परिषदेमध्ये मनापासून मनपूर्वक स्वागत आहे। खरं तर आजची ही पत्रकार परिषद ही माझ्या राजकीय आयुष्यातली पहिली पत्रकार परिषद आहे मी संबोधित करत असणारी। त्याच्यामुळे काही कमी जास्त झालं तर पत्रकार बांधवांनी तेवढं समजून घ्यावं या अपेक्षेसह आजच्या या पत्रकार परिषदेला आपण सुरुवात त्या ठिकाणी करूयात। आजची पत्रकार परिषद कशासाठी आयोजित करण्यात आलेली आहे याचं कारण आपल्या सर्वांना माहित आहे। दिनांक 29 मेला म्हणजे मागच्या शुक्रवारी यशवंत सेनेच्या काही नगरसेवकांकडून एक पत्रकार परिषद घेण्यात आली आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये बेछूट अशा प्रकारचे आरोप करण्यात आले। तर त्या आरोपाला उत्तर देण्यासाठी आणि प्रत्येक उत्तराला पुरावा देण्यासाठी आजची पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली आहे। प्रामुख्याने एक दोन तीन मुद्दे मी आपल्याला सांगतो, मग तो सर्वसाधारण सभेचा विषय असेल, नगराध्यक्षांच्या वित्तीय अधिकारांच्या बाबतीतला विषय असेल, 34 लोकांच्या संशयित जे काही बेकायदेशीर नियुक्त्या आहेत त्यांच्या बाबतीतला विषय असेल आणि इतर अजून आपण जो कुठला प्रश्न विचाराल त्या प्रश्नाला आम्ही उत्तर देऊ। तर पहिला मुद्दा आहे तो सर्वसाधारण सभेचा। आमच्यावर असे आरोप करण्यात आले की नगराध्यक्ष सर्वसाधारण सभा घेत नाहीत किंवा नगराध्यक्षांचं काम हे नियमबाह्य पद्धतीने चालू आहे। तर मला आपल्याला या ठिकाणी सांगायचं आहे की नगर परिषदेचं काम हे नियमानं चालू आहे। 21 डिसेंबरला नगर परिषदेचा निकाल लागला, त्यानंतर 23 डिसेंबरला सर्व सदस्यांचे आणि नगराध्यक्षांचे त्या ठिकाणी गॅझेटमध्ये नाव आले। त्यानंतर 1 जानेवारी 2026 ला या गंगाखेड शहराच्या लोकनियुक्त नगराध्यक्षा सौभाग्यवती उर्मिलाताई केंद्रे यांनी आपल्या अध्यक्षपदाचा पदभार त्या ठिकाणी स्वीकारला। 1 तारखेला पदभार स्वीकारल्यानंतर 12 तारखेला या गंगाखेड नगर परिषदेची पहिली विशेष सभा झाली। त्यामध्ये उपनगराध्यक्षाची निवड झाली। त्यानंतर 23 जानेवारीला गंगाखेड नगर परिषदेची दुसरी विशेष सभा झाली। त्या विशेष सभेमध्ये विषय समित्यांचे सभापती त्या ठिकाणी निवडले गेले। त्यानंतर तिसरी विशेष सभा ही अर्थसंकल्पीय सभा झाली। ती कधी झाली तर 27 फेब्रुवारी 2026 ला। 27 फेब्रुवारीला अर्थसंकल्पीय म्हणजे बजेटची मीटिंग ज्यावेळेस झाली त्यानंतर 1-1.25 महिन्याचा काळ लोटला गेल्यानंतर दिनांक 15 एप्रिलला सौभाग्यवती उर्मिलाताई केंद्रे यांनी तत्कालीन प्रभारी जे मुख्याधिकारी आहेत, कारण जे मुख्याधिकारी या ठिकाणी
जे रुजू होते ते रजेवर असल्यामुळं प्रभारी मुख्याधिकाऱ्यांना उर्मिलाताई केंद्रे यांनी एक पत्र दिलंय की सर्वसाधारण सभेत गंगाखेड नगर परिषदेची सर्वसाधारण सभा ही लवकरात लवकर आयोजित करण्यात यावी, यासाठीचं हे उर्मिलाताई केंद्रे यांचं पत्र दिनांक 15 एप्रिल 2026. या पत्रानंतर ते तुम्ही प्रत वाटायलाच ना सगळे. त्यानंतर उर्मिलाताई यांच्या पत्रानंतर दिनांक 21 एप्रिलला मुख्याधिकाऱ्यांनी सर्व नगरसेवकांना त्या ठिकाणी हे पत्र दिलेलं की आपल्या प्रभागातले काही विषय असतील, आपल्या प्रभागातल्या काही समस्या असतील तर आपण ते लेखी स्वरूपात मांडावेत. आणि मुख्याधिकाऱ्यांच्या या 21 तारखेच्या पत्रानंतर सर्व सन्माननीय नगरसेवकांना 3 दिवसांची मुदत दिली होती. आपले आपले जे काही आपल्या वॉर्डातले प्रश्न असतील ते आपण मांडा. पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे जर नगरसेवक सोडले तर यशवंत सेनेच्या 17 पैकी 14 नगरसेवकांनी, मी परत सांगतो, मुख्याधिकाऱ्यांच्या पत्रानंतर यशवंत सेनेच्या 17 पैकी म्हणजे निवडून आलेले 15 आणि 2 स्वीकृत नगरसेवक, या 17 पैकी 13 नगरसेवकांनी आपल्या प्रभागामध्ये काय विकास कामं व्हावीत, आपल्या प्रभागाचे काय प्रश्न आहेत, आपल्या प्रभागाच्या काय समस्या आहेत, असा एकही प्रस्ताव लेखी स्वरूपामध्ये मुख्याधिकाऱ्यांकडे दिलेला नाही. पण यांचे प्रस्ताव काय त्याविषयी सुद्धा मी आपल्याला सांगतो. पण मुळात प्रस्तावच द्यायचा नाही आणि आमचे विषय अजेंडावर घेतले नाहीत म्हणून कांगावा करायचा, ही बाब कितपत योग्य आहे याचा सुद्धा विचार या गंगाखेड शहराच्या मायबाप जनतेनं आता या ठिकाणी केला पाहिजे. आता यांचे प्रस्ताव काय होते मी आपल्याला सांगतो. या ठिकाणी यशवंत सेनेच्या नगरसेविका मनीषा प्रमोद कुमार साळवे यांनी यांच्या प्रभागाच्या ज्या काही समस्या आहेत त्या मांडल्या आणि त्या आपण अजेंडावर घेतलेल्या आहेत. शब्दशः यांचे जरी आपण शब्द त्या ठिकाणी अजेंडावर मांडले. आता हे सगळे विषय आहेत. आता त्यानंतरचा मुद्दा येतो सध्या गंगाखेड नगर परिषदेमध्ये जे 34 बेकायदेशीर संशयित जे काही 34 लोक आहेत त्यापैकी 34, मला पहिल्यांदाच या ठिकाणी स्पष्ट करायचं की सर्व 34च्या 34 लोक हे इल्लीगल नाहीत. त्याच्यातले काही नियमात आहेत. पण गेल्या 2 वर्षामध्ये ज्या काही इल्लीगल पद्धतीनं बेकायदेशीर नियुक्त्या करण्यात आल्या त्या बाबतीत मी आपल्याला काही खुलासे करणार आहे. तर पहिलं नाव आहे राजू देवीदास साळवे. आता हा कोणाचा भाऊ आहे आपल्याला माहित आहे? माहित नसेल तर मी सांगतो, हा उपनगराध्यक्ष सत्यपाल साळवे यांचा भाऊ आहे, बंधू आहे. तर यांना नियुक्ती आदेश कधी देण्यात आले तर दिनांक 9/9/2025 यांच्या नियुक्तीचा आदेश आहे जावक क्रमांक मध्ये 1932. आणि यांना गंगाखेड नगर परिषदेचे जे मुख्याधिकारी आहेत जयवंत सोनवणे यांनी त्यांना त्यांची कुठल्या पदावर नेमणूक केली
डायरेक्ट मुकादम. आता मुकादम होण्यासाठी किमान 5 वर्ष सफाई कामगार म्हणून लागतं. डायरेक्ट मुकादम म्हणून निवड. पण गंमत अशी आहे की हा जो नियुक्ती आदेश दिनांक आहे हा अजून एका माणसाला दिलेला आहे. याची जावक क्रमांक मध्ये राजू देवीदास साळवेची जर तुम्ही जावक क्रमांक मध्ये त्या ठिकाणी त्याची नोंद पाहिली तर काय आहे तुम्हाला दाखवा. ही जावक क्रमांक नोंद आहे 9/9/2025. ही जावक क्रमांकाची या ठिकाणी कॉपी देतो. तर जावक क्रमांकामध्ये असा उल्लेख आहे की संपादक दैनिक महाराष्ट्र प्रतिमा निविदा सूचना प्रसारित करण्याबाबत ही जावक क्रमांकामध्ये याची नोंद आहे. 9/9/2025 ला नियुक्ती झाली. त्यांचा नियुक्ती क्रमांक आहे 1932. त्याची जावक क्रमांक मध्ये इकडं नोंद काय आहे, संपादक दैनिक महाराष्ट्र प्रतिमा निविदा सूचना प्रसिद्ध करण्याबाबत. ही अत्यंत गंभीर बाब आहे. त्यानंतर आता यांचा नंबर काय होता 1932 दिनांक 9/9/25. आता अजून एक त्या ठिकाणी कर्मचारी आहेत, त्यांचं नाव आहे महादेव लिंबाजी ओगले. ओगलेला सुद्धा त्याच दिवशी म्हणजे 9/9/2025 या रोजी त्यांची नियुक्ती